मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून मी एक गोष्ट नोटीस केली आहे, ती म्हणजे आपल्याला पिलांचं संगोपन हे जमत न। खूप सारे लोक मित्रांनो शेळी पालन करत आहे किंवा कुणाला करायचं आहे, पण पिलांचं संगोपन हे कसं करायचं हे जमच न। 80 ते 90% लोकांना मित्रांनो शेळी पालनामध्ये पिलांचं संगोपन हे जमणं, म्हणून कुठेतरी आपला शेळी पालन हा तोट्यामध्ये जात आहे, लॉसमध्ये जात आहे। म्हणून अगोदर तुम्ही पिलांचं संगोपन हा धडा व्यवस्थित समजून घ्या। हा धडा तुम्हाला समजला तरच स्वाध्याय तुम्हाला समजेल मित्रांनो। पिलांचं संगोपन हा धडा तुम्हाला समजलाच नाही आणि तुम्ही डायरेक्ट स्वाध्यायामध्ये हात घालत आहे, मग ते कुठेतरी तोट्याचं ठरेल, कुठेतरी आपलं त्यामध्ये नुकसान आहे। म्हणून पिलांचं संगोपन कसं करायचं आहे ह्या विषयावर आज आपली चर्चा आहे मित्रांनो। म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो पिलांचं संगोपन कसं करायचं आहे, तर 3 मुद्द्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मी सांगणार आहे। पिलू जन्मल्याआधी, पिलू पोटामध्ये तयार झाल्यानंतर आणि पिलू जन्मल्यानंतर, या 3 मुद्द्यामध्ये हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला समजून सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आता तुम्ही विचार करत असाल की पिलू जन्मल्याआधी काय संगोपन असतं, काय नियोजन असतं। तर मित्रांनो, आपल्याला आपली जी शेळी क्रॉस करायची आहे, समजा आपली एखादी शेळी आहे, आता ती माझावर आली आहे, हिटवर आहे, आता ती शेळी क्रॉस होणार आहे। तर मित्रांनो, तिथून पिलांचं संगोपन चालू होतं। आपला जो संगोपन आहे पिलांचं तिथून चालू असतो, तरच हा नियोजन आहे, नाहीतर कुठेतरी आपलं शेळीपालन चुकीच्या दिशेने जात आहे। म्हणजे मित्रांनो, शेळी क्रॉस करण्या अगोदरच, शेळी लागवड करायच्या आधीच मित्रांनो त्या शेळीचा गर्भ हा स्वच्छ आहे का हा अगोदर क्लिअर करून घ्या। तर स्वच्छ करण्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत, औषधं आहे, डॉक्टरांचा सल्ला घ्या मित्रांनो। म्हणजे ही शेळी ज्यावेळेस डिलिव्हरी झाली होती त्यावेळेस तिचा गर्भाशय म्हणजे काही घाण वगैरे मित्रांनो, ज्यावेळेस डिलिव्हरी झाली आहे त्यावेळेसची घाण पोटामध्ये असू शकते, म्हणून ती घाण क्लिअर करण्यासाठी, ती घाण स्वच्छ करण्यासाठी औषध वगैरे पाजावं लागतं मित्रांनो। आता एक्झपर नावाचं औषध आहे, पार्चुटोन नावाचं औषध आहे, ते औषध पाजा आणि तिचा गर्भाशय हा स्वच्छ करा। म्हणजे जो आपली शेळी जेव्हा क्रॉस होणार आहे, लागणार आहे आणि जो पोटामध्ये पिल्लू तयार होणार आहे, तो पिल्लू एकदम चांगल्या पद्धतीचा तयार होणार आहे। म्हणून ही गोष्ट अगोदर शेळी क्रॉस करण्याआधीच ही गोष्ट करावी लागते मित्रांनो। गर्भाशय जे आहे तिचं ते स्वच्छ करा। हे औषध नाव सांगितलं आहे तुम्हाला, पार्चुटोन, एक्झपार, अजून काय औषध आहे मित्रांनो, डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉक्टरांना विचारा, मेडिकलवाले आहेत त्यांना विचारून औषधं घ्या आणि तिची पिशवी ही क्लिअर करा। नंतर शेळी मित्रांनो क्रॉस करा, तिची लागवड करा। आता आपल्याला त्या शेळीची लागवड करायची आहे मित्रांनो, ती शेळी क्रॉस करायची आहे। मग लागवड करत असताना जो बोकुड आपण वापरत आहे, तो बोकुड एकदम चांगला आहे का, तो बिमार तर नाही, एकदम असा देखणीबाज बोकड पाहिजे मित्रांनो, रुबाबदार, त्यामध्ये रग असला पाहिजे, ॲटिट्यूड असला पाहिजे, त्या बोकडामध्ये घमंड असला पाहिजे मित्रांनो, एकदम देखणीबाज टॉप क्वालिटीचा तो बोकड वापरा मित्रांनो, चांगल्या वंशावळीचा बोकड वापरा। कारण मित्रांनो त्या बोकडापासून जे पिल्ले जन्माला येणार आहेत, जे पिल्ले त्या शेळीला होणार आहेत मित्रांनो, त्या 90% पिल्ले बोकडावरती जातात मित्रांनो। म्हणून त्या जो बोकड तुम्ही वापरत आहे, जो बोकड क्रॉस करणार आहे, त्या बोकडाचे अगोदरचे पिल्ले तुम्ही बघा की ते जे पिल्ले झालेले आहेत ते चांगले आहे का, कसे आहेत, आणि नंतरच मित्रांनो तो बोकड वापरा तुम्ही, नंतरच तो बोकड तुम्ही क्रॉस करा। आता बोकड क्रॉस करताना ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात घेऊनच बोकड क्रॉस करा, नाहीतर आपण एखादा मरकुडं बोकड वापरत आहे, मग आपण म्हणतो की पिल्ले तर लईच छोटे छोटे झाले, एकदम म्हणजे कमकुवत पिल्ले झाले मित्रांनो, मग पिल्ले ते वाचत नाही, संडास लागली, बिमार पडले, बिमारीला लागले, हे आपण नंतर म्हणतो मित्रांनो। म्हणून लागवड करत असतानाच ह्या गोष्टीचं भान ठेवून लागवड करा मित्रांनो। म्हणून लागवड करण्यापासूनच इथूनच आपलं संगोपन पिलांचं चालू झालं। तर ह्या गोष्टीचं मित्रांनो एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण छोट्या गोष्टीचं जो नुकसान होतं मित्रांनो ते भरपूर होतं। म्हणून लागवड करत असताना ह्या गोष्टीचं तुम्ही लक्ष देऊन लागवड करा। कारण की मित्रांनो शेळी पालनामध्ये महत्त्वाचा घटक, सर्वात महत्त्वाचा घटक मित्रांनो म्हणजेच हा पिलांचं संगोपन आहे। हा पिल्लू म्हणजे मित्रांनो शेळी पालनाचा आपला नफा आहे, पिल्लू म्हणजेच आपला नफा। म्हणून लागवड करत असताना ही गोष्ट तुम्ही लक्ष देऊन लागवड करा। आता शेळी आपली लागली आहे मित्रांनो, क्रॉस केली आहे, तर 36 तास मित्रांनो शेळीचा माज असतो, म्हणून बोकडाला संपर्कामध्ये ठेवा थोडं,
सहवासामध्ये ठेवा। तर शेळी लागल्यानंतर मित्रांनो 2 महिने तिला काहीही देऊ नका, काहीही देऊ नका। म्हणजेच असं खुराक वगैरे कोणतं तुमचं नियोजन करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगत आहे। ते नियोजन मित्रांनो 2 महिन्यानंतर करायचं आहे। 2 महिने तिला काहीही देऊ नका, व्यवस्थित फिरू द्या, चरू द्या। जे चारा आपण रेग्युलर वापरत आहे तेच चारा तिला खाऊ द्या मित्रांनो। जे नियोजन आपल्याला करायचं आहे ते नियोजन मित्रांनो 2 महिने आपल्याला करायचं नाही। 2 महिन्याच्या नंतर म्हणजे शेळी मित्रांनो 2 महिने गाभण झाली नंतर आपल्याला नियोजन करायचं आहे। नंतरचं नियोजन म्हणजे मित्रांनो आता तिला 2 महिने झाल्यानंतर थोडं थोडं खुराक द्या मित्रांनो। आता खुराक द्या म्हणजे खुराकामध्ये काय द्यायचं तर भरडा तयार करा, मक्का, हरभरा आहे, तुरी आहे, म्हणजे तुरीचा थोडा भरडा तयार करा, हरभऱ्याचा भरडा, गहू, सोयाबीन वगैरे मित्रांनो असं थोडं पाव किलो 2 महिन्याच्या नंतर शेळीपुढे ठेवा मित्रांनो। आता 20 रुपये किलोने भरडा भेटतो मित्रांनो। तर 20 रुपये किलोने भरडा आणि शेळीला पाव किलो म्हणजेच मित्रांनो जवळपास एका महिन्यामध्ये 150 रुपयाचा भरडा एका शेळीला लागतो मित्रांनो, 150 रुपयाचा। तर एका महिन्यामध्ये 150 रुपये, तर 3 महिने राहिले आपले गाभणचे, म्हणजे ते 2 महिने आणि 3 महिने आपल्याला तिला खुराक द्यायचा आहे। तर 150 आणि 3 महिन्याचे झाले मित्रांनो 450 ते 500 रुपये। 500 रुपये मित्रांनो एका शेळीला गाभण काळामध्ये खर्च धरा तुम्ही 500 रुपये मित्रांनो। तर 500 रुपये आपण खर्च करू शकत नाही का? दॅट इज इन्व्हेस्टमेंट। 500 रुपये जर एका शेळीवर आपण खर्च करत आहे मित्रांनो, तर जे येणारा पिल्लू आहे जन्माला तो पिल्लू कुठेतरी मित्रांनो फायद्याचा आहे। तो पिल्लू कुठेतरी देखणीबाज रुबाबदार जन्माला येणार आहे आणि त्या पिल्लूचे मित्रांनो कधीही पैसे येणार आहे, कधीही त्या पिल्लूपासून आपल्याला नफा भेटणार आहे। म्हणून मित्रांनो आता 3 महिने तुम्ही व्यवस्थितपणे खुराक खाऊ घातला शेळीला आणि नंतर मित्रांनो आता शेळीची डिलिव्हरी होणार आहे आपल्या शेळीची। मित्रांनो ज्यावेळेस शेळीची डिलिव्हरी होणार आहे इथे पण आपण कुठेतरी चुकतो मित्रांनो, इथे पण आपलं खूप सारं नुकसान होऊ शकतं। म्हणजे जर डिलिव्हरी होताना पिलू व्यवस्थितपणे आपण ओढत नाही, इकडं तिकडं धरून ओढतो आणि डिलिव्हरी वेळेसच मित्रांनो काहींचे पिल्लू तिथं पण मरतात। म्हणून मित्रांनो व्यवस्थितपणे काशेच्या दिशेला पिलू ओढा, आरामात पिलू ओढा मित्रांनो। तसं तर ओढायची गरज पडत नाही, शेळी आपोआप डिलिव्हरी होती मित्रांनो, आपोआप पिल्ले खाली टाकती। पण समजा एखादी पहिला रूपाट आहे किंवा एखादी शेळी आडत आहे मित्रांनो, मग त्यावेळेसच ओढायची गरज पडते। म्हणून व्यवस्थितपणे ओढा पिलाला आणि नंतर पिलू जन्मल्यानंतर लगेच मित्रांनो पिलू उभा राहतं आपलं 5-10 मिनिटांनी आणि लगेच काशेला लागतं आणि लगेच ढसाढसा प्यायला लागतं मित्रांनो। हे असं होऊ देऊ नका। इथे पण आपलं संगोपन चुकत आहे, इथं पण आपलं नियोजन चुकत आहे। मग करायचं काय आहे व्यवस्थितपणे समजून घ्या। पिलू जन्मल्यानंतर मित्रांनो व्यवस्थितपणे जन्मल्यानंतर व्यवस्थितपणे तिची नाळ वगैरे आहे ती व्यवस्थित कट करा आणि नंतर जी कास आहे ती व्यवस्थितपणे पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने व्यवस्थितपणे धुवून घ्या मित्रांनो। पिलाला एकदम पिऊ देऊ नका, कारण की आता 5 महिने झाले शेळीची काशेला कोणी झटलेलं नाही 3 महिन्यापासून। मग तिथं काशेवर जंतू वगैरे असतात मित्रांनो आणि पोटामध्ये पण दुधामध्ये पण जंतू वगैरे असू शकतात। म्हणून व्यवस्थितपणे कास धुवून घ्या आणि कास धुतल्यानंतर मित्रांनो खीळ वगैरे फोडा, म्हणजे 4-5 धारा खाली मारा मित्रांनो अगोदर, म्हणजे पिलाला पाजू नका आणि नंतर पिलाला पाजा मित्रांनो। आता नंतर पिलाला पाजाच आणि नक्की पाजा, कारण की ज्या शेळी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर मित्रांनो त्या शेळीच्या दुधामध्ये जी चीक आहे ती खूप महत्त्वाची असते मित्रांनो। त्यामध्ये कॅल्शियम नावाचा घटक असतो आणि ते पिलांसाठी वजन वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे। म्हणून नंतर तुम्ही पिलू व्यवस्थित पाजा आणि जास्त पण पाजू नका, थोडं उगस। आता पिलू जन्मानंतर त्याचं पोट तरी केवढं आहे मित्रांनो, एवढंसं पोट आहे, म्हणून 1-1.5 कप खूप झालं दूध, तर तेवढं मित्रांनो तुम्ही पाजा। आणि तसं दूध पाजल्यानंतर मित्रांनो एका दिवसातून 4-5 वेळेस तुम्ही थोडं थोडं दूध पाजा। आता 2 पिलू शेळीनं दिले तर व्यवस्थितपणे तुम्ही दूध वगैरे पाजायला लागले मित्रांनो, तर हळूहळू म्हणजे 15 दिवस असंच मित्रांनो दूध पाजायचं आपल्याला, जास्त पिलाला दूध पाजायचं नाही। आणि समजा अचानक आपल्या पिलूनी जास्त दूध पिलं तर मग तो फुगणार, पोट वगैरे मित्रांनो त्याचं फुगणार, मग संडास लागणार, पांढरी संडास लागणार, मग बिमारीला पिले आपले लागू होणार मित्रांनो। मग तिथे कुठेतरी आपलं नुकसान आहे। मग पिलूला संडास लागली आणि आपला पिलू मित्रांनो तिथेच मरण पावला, आपला पिल्लू तिथेच मेला मित्रांनो। मग त्यावेळेस आपण काय म्हणतो, जाऊ द्या छोटंसं तर पिल्लू होतं, मेलं तर काय झालं? अरे तुमचे 8 ते 10 हजाराचं नुकसान झालं आणि तुम्ही म्हणता की काय झालं? तो छोटं पिल्लूच तुमचा 8-10 हजाराचा नफा आहे।
तेच थोडं मोठं होऊन तुम्हाला 8-10 हजार रुपये देणार होता, पण तो आता कुठेतरी मेला आणि आपण म्हणतो की छोटंसं पिल्लू मेला. मग इथे कुठेतरी आपण चुकतो. मग आपण कमेंट करायला तयार आहे की एवढा नफा शेळीपालनामध्ये असतो का, एवढ्या पिलांचे एवढे पैसे येतात का. क्वालिटी नावाची काहीतरी गोष्ट असते ना, क्वालिटी नावाची काहीतरी गोष्ट असते, मालाचा मोल होतो मित्रांनो. मग व्यवस्थितपणे हा नियोजन आपला इथे कुठेतरी चुकतो. म्हणून पिलाला थोडा व्यवस्थितपणे पाजा, डसा पिलाला पिऊ देऊ नका. आणि लहान पिल्लू मेलं म्हणजेच आपलं 8 ते 10 हजाराचं नुकसान झालं. पिल्लू तसं तर मरूच देऊ नका मित्रांनो. तसं संगोपन जर आता मी जसं सांगत आहे तसं जर संगोपन तुम्ही केलं तर पिल्लू हा मरणारच नाही मित्रांनो, तुमचा पिल्लू दगावणारच नाही. म्हणून तसं नियोजन तुम्हाला करावं लागेल. आता पिल्लू 15 दिवस आपण हळूहळू मित्रांनो थोडं पाजलं. आता 15 दिवस पिलाला पूर्ण झाले. आता झाले मित्रांनो आपले 2 मुद्दे क्लिअर. आता आपल्या पिलाला 15 दिवस झाले. पिल्लू खेळत आहे. पिल्लू असं टनाटना उड्या मारत आहे मित्रांनो, इकडून तिकडं पळत आहे, व्यवस्थितपणे खेळत आहे. आता नंतर त्या पिल्लूला मित्रांनो कितीही दूध पिऊ द्या, कारण की आता त्याच्या आतड्याची कॅपॅसिटी आहे कितीही दूध पचवण्याची. आता तिची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे, रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. तर त्या पिल्लूला मित्रांनो कितीही दूध पिऊ द्या, आता काहीही प्रॉब्लेम नाही. आता कितीही दूध तो पचवू शकतो, त्याच्या आतड्याची कॅपॅसिटी तयार झाली, त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढली. आता पिल्लूला पोटभर पिऊ द्या मित्रांनो. असं आपलं पिल्लू व्यवस्थितपणे दूध पित आहे. तर मित्रांनो आता आपल्या पिल्लाला ज्यावेळेस 1 महिना पूर्ण झाला मित्रांनो, 1 महिना ज्यावेळेस आपल्या पिल्लूला पूर्ण झाला, नंतर त्या पिल्लूचं मित्रांनो जंतनाशक करून घ्या, म्हणजेच डिवॉर्मिंग म्हणतो आपण. आता अल्बेंडाझोल नावाचा जंतनाशक आहे, अल्बोमार, हायटेक आहे, खूप सारे जंतनाशक आहे मित्रांनो. मेडिकलवर आहे, डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉक्टरांना विचारा, मेडिकलवाल्याला विचारा. आणि तो जंतनाशक मित्रांनो 1 महिना पिल्लूला झाल्यानंतर नक्की पाजा. आता कसं पाजायचं आहे जंतनाशक ते पण सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. जंतनाशक ज्या वेळेस करतो आपण, आता 1 तारीख तुम्ही कोणती तरी ठरवून घ्या. समजा 1 तारीख धरू आपण, 1 तारीखला तुमच्या पिल्लाला 1 महिने पूर्ण होत आहे आणि म्हणजे प्रॉपर 1 महिन्यालाच पाजणं असं काही ठरवलेलं नाही. 1-2 दिवस अलीकडे की पलीकडे, 1-2 दिवस काही होत नाही मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. आता 1 तारीखला तुम्ही जंतनाशक करायचं आहे तुम्हाला. मग जंतनाशक करण्या अगोदर पिल्लूंनी दूध पिलेले नसावं, काही खाल्लेलं नसावं. म्हणजेच मित्रांनो उपाशीपोटी जंतनाशक जेव्हा करतो आपण, ते जंतनाशक कुठेतरी लागू होतो मित्रांनो, म्हणजे व्यवस्थितपणे त्याची डिवॉर्मिंग होती. म्हणून पिल्लू हा उपाशीपोटी असला पाहिजे. आणि जंतनाशक केल्यानंतर अजून 1-2 तास मित्रांनो काही खाऊ द्यायचं नाही, पिऊ द्यायचं नाही दूध वगैरे. म्हणून जंतनाशक करायच्या आधी 1-2 तास आणि जंतनाशक केल्यानंतर 1-2 तास मित्रांनो त्याला काहीही खाऊ द्यायचं नाही, म्हणजेच व्यवस्थितपणे त्याची डिवॉर्मिंग होते मित्रांनो. जंत वगैरे व्यवस्थितपणे पोटातील मरतात. आता जंतनाशक केल्याने काय फायदा होतो, एक तर त्याच्या पोटामध्ये जर जंत वगैरे असेल तर ते पिल्ले मरतात, आणि समजा जंतू वगैरे नाही तर होत नाही. म्हणजे असेल तर पडतील आणि जर नसेल तर होणार नाही. म्हणून हा फायदा आहे मित्रांनो जंतनाशकचा, डिवॉर्मिंगचा हा फायदा आहे. म्हणून नक्कीच 1 महिन्याच्या नंतर जंतनाशक करा. अजून 1 महिना म्हणजे पिल्लू 3 महिन्याचा होईपर्यंत मित्रांनो महिन्याला तुम्ही नक्कीच जंतनाशक करा, 1 तारीख कोणतीही ठरवून. जंतनाशक केल्यानंतर मित्रांनो आता जंतनाशक रोजच करायचं नाही बरं का, महिन्यातून एकदा. आता जंतनाशक केल्यानंतर 8-10 दिवस त्या पिल्लूला मित्रांनो लिव्हर टॉनिक पाजा, कारण की जो जंतनाशक आपण करतो तो कुठेतरी त्याचा साईड इफेक्ट हा लिव्हरवरती होतो मित्रांनो. म्हणून 8 ते 10 दिवस ब्रोटान वगैरे कोणती तरी एक लिव्हर टॉनिक आणा तुम्ही आणि आपल्या पिलाला पाजा मित्रांनो 8-10 दिवस. म्हणजे व्यवस्थितपणे हा आपला झाला मित्रांनो पिल्लूचा संगोपन. करडांचा हा आपला संगोपन मित्रांनो व्यवस्थितपणे होत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या पिल्लाचं संगोपन आता चांगल्या पद्धतीने होत आहे. आता आपल्या पिल्लूला मित्रांनो म्हणजे शेळी ज्यावेळेस डिलिव्हरी झाली तर 2-3 महिने व्यवस्थितपणे दूध देते मित्रांनो. म्हणजे क्रॉस होण्या अगोदर अजून दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस ती क्रॉस होणार आहे, लागणार आहे, म्हणजे 2 ते 3 महिने व्यवस्थितपणे आपल्या पिल्लूला दूध भेटला. आणि क्रॉस झाल्यानंतर अजून मित्रांनो 2-3 महिने अजून शेळी दूध देते. काही शेळी 3.5 महिने 3 महिने देते. पण आपण आता धरून चालू मित्रांनो 5 महिने आपल्या पिल्लाला व्यवस्थितपणे दूध भेटला. खूप झालं मित्रांनो, 5 महिने दूध मित्रांनो आपल्या पिल्लाला खूप झालं. आता म्हणजे मित्रांनो पिल्लू 1 महिना झाल्यानंतर त्याच्यासमोर थोडा असा कवळा पाला वगैरे बांधा. पाला पिल्लूला खाऊ घालायचे मित्रांनो.
पाला खाण्याची पिलाला सवय लावा। जो पिलू आहे मित्रांनो तो एका महिन्यापासूनच पाल्याला लागतो मित्रांनो, पाला खाण्यासाठी तो तडफड करत असतो, म्हणून पाला पण त्याच्या समोर बांधा। अशा पद्धतीने मित्रांनो आपला पिल्लू हा 5 महिने व्यवस्थितपणे दूध पितो आणि त्याची वजन वाढ वगैरे व्यवस्थितपणे होती मित्रांनो, उंची वाढ व्यवस्थितपणे होते आणि आपला पिल्लू हा देखणीबाज होतो मित्रांनो। म्हणून ह्या गोष्टीचं जर संगोपन केलं तर शेळीपालन हा कधीच तोट्यामध्ये नसतो मित्रांनो, कधीही आपला शेळीपालन हा फायद्याचाच असतो। मग कुठेतरी आपण ज्यावेळेस पिल्लू विकायला बाजारामध्ये नेतो मित्रांनो, म्हणून लोकांची नजर जी असते ती आपला पिल्लू आकर्षित करतो। पिल्लू मित्रांनो पुढून म्हणतो की माझ्याकडे या, मला बघा मी किती क्वालिटीज आहे, मला बघा माझे आईवडील क्वालिटीज होते, माझ्या आईने भरडा खाल्लेला आहे, माझा बाप पण चांगला वंशाळीच होता, असा तो बोलत नाही। पण मित्रांनो असं आकर्षित करतो आपला पिल्लू लोकाला, व्यापारीला। मग व्यापारी येतो जेव्हा कमरेवर हात मारतो मग म्हणतो हा पिल्लू चांगला आहे, कारण की मालाचा मोल आहे। मग कुठेतरी आपला पिल्लू जर असं नियोजन नसेल मित्रांनो तर लय झाले 5-6 हजार आपला पिल्लू जातो आणि आपण म्हणतो की शेळीपालनामध्ये एवढा फायदा नाही, लोक वगैरे काही खोटे व्हिडिओमध्ये सांगतात। तसं नसतं मित्रांनो, तसं नसतं। खोटं बोलून कोणाचा काही फायदा, आता माझा काय फायदा आहे का मी खोटं बोललो, मी तुम्हाला खोटं बोललो, माझ्या अकाउंटला पैसे आले का खोटं बोलून, काही फायदा आहे का मित्रांनो? नाही, जे आहे ते खरं आहे आणि अनुभवातून आहे, म्हणजे खोटं नाटं याच्यामध्ये काही नाही। आता व्हिडिओ मी थोडं खाली करत आहे कारण की माझे मित्रांनो माझा हात दुखत आहे म्हणून मोबाईल खाली करत आहे। तर अशा पद्धतीचा मित्रांनो नियोजन तुमचं असेल तर कधीही शेळीपालन तोट्याचं नाही, फायद्याचं आहे। आणि काहीही अडचण आल्यास मित्रांनो मला कॉल करा, संपर्क करा, कमेंट करा, मी आहेच तुमच्यासाठी 24 तास हजर मित्रांनो। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। इथं थांबतो मी। जय हिंद, जय महाराष्ट्र।